एपिसोड 19 स्वस्ति यश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एपिसोड 19मध्ये ग्रहांची मौन शिकवण, आत्मजागृतीचे तत्त्वज्ञान याविषयी बोलणार आहोत. बहुतांश लोक ग्रहांचा विचार केवळ शुभ अशुभ, फायदा तोटा इथपर्यंतच करतात. पण माझ्या मते प्रत्येक ग्रह एक सूक्ष्म तत्व इथे सर्वांना माहिती देत असतो. ते सूक्ष्म तत्व बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग आज आपण ते तत्व, ग्रहांचं काही स्वभाव आपण समजून घेणार आहोत. खरं तर ग्रह आपल्याला शिक्षा देत नाहीत, ते आपली अंतर्गत कमतरता उजेडात आणतात. जेव्हा ग्रह किंवा परिस्थिती आपल्यावर दडपण आणते, खरं तर ते आपल्याला पुनर्जन्म देत असतात किंवा आपला पुनर्जन्म घडवत असतात. या एपिसोडचा खरा मुख्य उद्दिष्ट म्हणजे नवग्रहांची ऊर्जा, म्हणजे तुमच्या अंतरंगातील नवशक्तींचा आरसा. प्रत्येक ग्रह तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तू तयार आहेस का, की अजून झोपेत आहेस? जे ग्रह आपल्या आयुष्यातील घटनांना किंवा जे लोक आपल्या आयुष्यातील घटनांना दोष मानतात, ते परीक्षा हारतात. आणि जे लोक त्या घटनांना संकेत मानतात, ते आयुष्य जिंकतात. या भागात, या एपिसोडमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतो. जसं की सूर्यग्रह हा आपल्याला काय शिकवण देतो, तर सूर्य हा अहंकार विरुद्ध आत्मा. सूर्य ज्याची परीक्षा घेतो त्याला 2 मार्ग दाखवतो, अहंकाराचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग. सूर्य जळतो, पण त्यामध्ये लपलेलं तेज ते मात्र तुम्हाला घडवतो. चंद्रग्रह म्हणजे मनाची शुद्धता, अर्थात देवपूजाच म्हणा. चंद्राची महादशा किंवा अंतर्दशा यामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही तुम्हाला एकच गोष्ट शिकवते, ते म्हणजे मन स्थिर करा, बाकी सर्व स्थिर होईल. शनिग्रह हा कर्माचा खरं तर आरसा आहे, कर्मफलदाता असंही शनी महाराजांना म्हटलं जातं. शनीच्या माध्यमातून येणारी प्रत्येक घटना म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये पुनःशिस्त, पुनःभीती आणि पुनःपुरुषार्थ. खरं तर